वेगवान घडामोडींचा आढावा घ्यायचा मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी आपण बघूया। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती योगेंद्र पवारांनी मोठं विधान केलेलं आहे। आपला पक्ष एक होणार होता हे खरं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दादांची ती इच्छा होती, साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। तर दुसरीकडे रोहित पवारांसोबत उद्या बारामती पोलीस स्थानकात VSR कंपनी विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सगळा आपला पक्ष एक होणार होता हे खरं आहे। त्याच्यामुळे बारामतीत पण आपण एकत्र लढलो। नगरपालिकेत जरी आपण वेगळे होतो तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही पक्ष एकत्र आले। या आपल्या पुणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये पण आपले बरेच उमेदवार म्हणजे तुतारीचे ते घड्याळ चिन्हावर लढले। हे सगळं का झालं? कारण आपला पक्ष एक होणार होता। दादांची ती इच्छा होती की साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे। सगळं ठरलेलं। तुमच्या माध्यमातून माझी एक इच्छा व्यक्त करतो की फक्त 4 जेट नाही तर सगळेच त्यांचे विमानं त्यांनी ग्राउंड केले पाहिजेत। एक पूर्ण चौकशी व्हावी। CID पण चौकशी करतेय। रोहित दादांनी पण एक प्रायव्हेट एजन्सी तिथं नेमलेली आहे आणि चौकशी जेव्हा लवकर होईल आणि जनतेला जेव्हा प्रश्न तिथं त्यांचे समजले जातील त्यावेळेला आपल्याला ते कळेल की नक्की घातपात झालाय। बारामती पोलीस स्टेशन मध्ये ते तिथं जाणार आहे। मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि VRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं FIR दाखल करणार आहे।